आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुळ राशीचे कोणते गुण हे शिवरायांसारखे आहेत, ते सुद्धा ऐतिहासिक घटनेमधून। तुळ राशी ही 12 राशींमधील अगदी निखळ आणि न्यायपूर्ण रास दिसून येते। अत्यंत प्रखर आणि स्वतंत्र विचारांनी बनलेली असते। शिवरायांकडून तुळ राशींच्या जातकांनी हा अगदी लाख मोलाचा धडा घ्यायलाच हवा। पण कधी कधी असे प्रसंग तुळ राशीमधल्या जातकांच्या जीवनात फार कठीण परिस्थिती येते, त्यामुळे गोष्टींना न्याय देणं फार कठीण होऊन बसतं। हे आपण एका ऐतिहासिक गोष्टीमधून पाहणार आहोत। तुळ जातकांनी या प्रसंगामधून शिवरायांसारखी शूरवीरता आणि न्यायसरणी कशी अंगवळणी पडावी हेच पाहायचं आहे। स्वतःला नक्की आवर्जून प्रश्न विचारा, तुम्ही नक्कीच या प्रसंगातून गेले असाल किंवा जात असाल। तुळ जातक जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये कोणते निर्णय घेत असतील, पण त्या निर्णयाला म्हणजेच बाहेरील किंवा घरातील लोकांपासून विरोध झाला असेल, मग तो कोणत्याही कारणामुळे होऊ शकतो, तो प्रसंग आवर्जून कमेंटमध्ये कळवा। तुळ राशीचे जातक नेहमी आयुष्यामध्ये बॅलन्स करत असतात। तुळ जातक नेहमी समजूतदार असतात। समोरच्या व्यक्तींना समजून घेण्याची त्यांची वृत्ती असते। तुळ राशीचा गुणधर्म हा नेहमी सखोल असतो। त्यांना योग्य निर्णय घेणं तेही कठीण परिस्थितीमध्ये कठीणच असतं। त्यांना फार मतभेदांना देखील सामोरे जावं लागतं। तुळ जातकांना शांतता, मोकळेपणा फार आकर्षित करतो आणि याच गोष्टी कधी कधी वादाचं कारण देखील बनतात। शिवरायांनी आपल्या प्रजेवर जीवापाड प्रेम केलं। नेहमी आपले हिंदवी स्वराज्य कसे भक्कम बनले जाईल हा विचार करत आपलं जीवन समर्पित करत होते। माझी प्रजा नेहमी सुखाने ताठमानेने जगायला हवी, हीच त्यांची संकल्पना होती। त्यांनी आपल्या प्रजेमध्ये कधीच भेदभाव केला नाही। जो त्यांना शरण जाईल त्यांना तेही प्रेमाने, आदराने न्याय द्यायचे, मग तो हिंदू असो किंवा इतर प्रांतामधील बांधव असो। तुळ राशीच्या जातकांनी सुद्धा हृदयामधल्या भावना साईडला करून समोरच्या व्यक्तींना किंवा गोष्टींना चोख न्याय दिला पाहिजे। सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर इमोशन्स काढून प्रॅक्टिकली गोष्टींना हाताळणं गरजेचं आहे। तेव्हाच तुम्ही गोष्टींना एकदम पारदर्शी पाहू शकता आणि हाच गुणधर्म तुमच्या राशीमधला देखील आहे, हे विसरू नका। तुळ राशीच्या जातकांनी नेहमी चांगल्या हेतूने आणि तर्कांना अनुसरून विचार ठेवावे। याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या हुशार तसेच प्रेमळ पण नेहमी सत्याच्या आणि न्यायाच्या पारड्याने विचार करणारे व्यक्तिमत्व तुम्ही ठेवा। हाच मोलाचा सल्ला देत असताना तुमच्या संबंधात येणाऱ्या लोकांशी शांत, समजूतदार आणि न्यायावर प्रेम असणारा समतोल तुम्ही राखायला हवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये तुमची मते, तुमचे आवडते प्रसंग लिहा। तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या राशीवर हवा आहे ते कळवा। आपण भेटूयात पुढल्या अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।